दिग्दर्शक कबीर खान आणि अभिनेते कार्तिक आर्यन यांचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होतोय। या चित्रपटामध्ये भारताचे पहिले पॅराऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट इस्लामपूरचे पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचा एक युद्धनायक ते जागतिक क्रीडा दिग्गज असा असाधारण प्रवास दाखवलेला आहे। 1 नोव्हेंबर 1944 रोजी इस्लामपूर येथे जन्मलेल्या पेटकर यांनी आर्मीमधील EME सिकंदराबाद या विभागात कारागीर म्हणून सुरुवात केली। सैन्यातील त्यांच्या कार्यकाळात ते टेबल टेनिस, भालाफेक, तिरंदाजीमध्ये राज्य चॅम्पियन बनले। एक प्रतिभावान बॉक्सर म्हणून त्यांनी टोक्यो जपान येथे झालेल्या आर्मी क्रीडा संमेलनात रौप्य पदक पटकावले। तथापि 1965 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात त्यांना 9 गोळ्या लागल्या, अपंगत्व आले। तब्बल 2 वर्षे ते कोमात होते। त्यांच्या मणक्यात अजूनही एक गोळी आहे। आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना डॉक्टरांनी त्यांना पायाची हालचाल होण्यासाठी पोहण्याचा सल्ला दिला आणि इथे सुद्धा त्यांना नवीन उद्देश सापडला, पॅराऑलिम्पिकचा। 1969 ते 73 या 5 वर्षात त्यांनी अपंगांच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत 50 मीटर स्विमिंग प्रकारात सुवर्ण, भालाफेकीत रौप्य तर गोळाफेकीत कांस्य पदक मिळवले आणि अखेर 1972 साली जर्मनीमध्ये झालेल्या 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंग प्रकारात वर्ल्ड रेकॉर्डसह भारताला पहिले पॅराऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकून दिले। या सर्व कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले। चंदू चॅम्पियन या चित्रपटात दाखवलेला त्यांचा अविस्मरणीय जीवन प्रवास सर्वांसाठीच प्रेरणास्त्रोत आहे, जो आपण मोठ्या पडद्यावर जाऊन पाहावा असाच आहे।